हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्री कृष्ण अर्जुन वृक्षांचा उद्धार. एकदा यशोदा भल्या मोठ्या डेऱ्यात घुसळलेल्या ताकातून लोणी काढत होती. श्रीकृष्णाला खूप भूक लागली. त्यामुळे यशोदा लोणी काढायचे काम थांबवून त्याला दूध पाजू लागली. भगवंत श्रीकृष्णांना लीला करावी असे वाटले. त्यांनी स्वयंपाकघरातील अग्नी प्रज्वलित केला. नसलेल्या वैलावर ठेवलेल्या दुधाखाली योगमायेने अग्नी प्रज्वलित केला. अल्पावधीतच दूध ओतू जात असल्यासारखा वास येऊ लागला. यशोदा मनात विचार करू लागली की आत्ता दूध तर तापवत ठेवलेले नाही, तरीही दूध ओतू जात असल्यासारखा वास कसा येत आहे. तरीही खात्री करून घेण्यासाठी श्रीकृष्णाला दूध पाजवणे थांबून ती स्वयंपाकघरात गेली. आपल्याला दूध पाजवणे थांबून आई आत निघून गेल्यावर श्रीकृष्णाने त्या डेऱ्यातील सर्व लोणी खाऊन फस्त केले आणि तो भला मोठा डेरा फोडून टाकला. यशोदा आत जाऊन पाहते तर खरोखरच वैलावर दूध ओतू जाऊन दुधाचा नाश झाला होता. डेरा फुटल्याचा आवाज आला म्हणून ती धावतच बाहेर आली. पाहते तर श्रीकृष्णाने सर्व लोणी खाल्ले होते आणि डेरा फोडून टाकला होता. दूध ओतू गेले होते, लोणी खाऊन संपवले होते, डेरा फोडला होता, ताक जमिनीवर सांडले होते. हे सर्व पाहून यशोदा चांगलीच क्रोध पावली. आता याला शिक्षा करून चांगली अद्दल घडवायची असा विचार करून यशोदा श्रीकृष्णाला उखळीपाशी घेऊन गेली. घरातून एक दोरी आणून तिने त्याला उखळीला बांधायला सुरुवात केली. तर ती दोरीच अपुरी झाली म्हणून यशोदेने आणखी एक दोरी आणून तिची गाठ दोरीला बांधून श्रीकृष्णाला बांधायला सुरुवात केली. तरीही दोरी कमीच होऊ लागली म्हणून यशोदेने पुन्हा एक दोरी आणली आणि ती गाठवून पुन्हा श्रीकृष्णाला बांधायला सुरुवात केली. असे तिने अनेक वेळा केले, तरीही प्रत्येक वेळी दोरी अपुरीच होत होती. शेवटी आईची दया येऊन श्रीकृष्णाने स्वतःला बांधून घेतले. श्रीकृष्णाला उखळीला बांधल्यावर यशोदा आत गेली. ओतू गेलेले दूध, फुटलेला डेरा, सांडलेले ताक हे सर्व तिला निस्तारायचे होते. साफसफाई करायची होती. श्रीकृष्णाला उखळीला बांधून ठेवल्यामुळे हा आता काही नवा उपद्रव निर्माण करणार नाही म्हणून यशोदा निर्धास्त होती. यशोदा आत जाऊन पाहते तर तेथे दूध ओतू गेलेच नव्हते. डेरा फुटलाच नव्हता. डेऱ्यात लोणी तसेच होते. ताक सांडलेच नव्हते. हे सर्व पाहून ती महा अचंबित झाली. तिला काही कळेना की काही सुचेना. आपल्याला हे असे विचित्र भास कसे होतात की हा आपला मुलगा काहीतरी विलक्षण आहे अशा विचारात ती गढून गेली. श्रीकृष्णाला उखळीला बांधून यशोदा घरात गेल्यावर भगवंत श्रीकृष्ण चालत चालत उखळीसह घराबाहेर गेले. श्रीकृष्ण उखळीसह चालत चालत घराबाहेर आल्याचे पाहून त्यांचे बालगोपाल मित्र कुतूहलाने आपल्या मित्राचा हा नवा खेळ पाहू लागले. घराबाहेर भले मोठे 2 अर्जुन वृक्ष होते. त्या 2 अर्जुन वृक्षांच्या मधून ते पलीकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांना बांधलेली उखळही त्या 2 वृक्षांमधून पलीकडे जाऊ लागली.
परंतु ते दोन वृक्ष इतके एकमेकांजवळ होते की ती उखळ त्या दोन वृक्षांमधून पलीकडे न जाता तेथेच बेचक्यात अडकली. त्यावेळी श्रीकृष्णांनी उखळीला बांधलेल्या दोरीला जोर लावला. त्याबरोबर ते दोन भले मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. त्यामुळे कानठळ्या बसतील असा कड कड कडाड कड कडाड कड 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 असा फार मोठा आवाज झाला. त्या दोन वृक्षांमधून दोन पुरुष बाहेर आले. ते कुबेराचे पुत्र नलकुबर आणि मणिग्रीव नामक तेजस्वी सिद्ध पुरुष होते. धनसंपत्तीने बुद्धिभ्रंश होऊन बेधुंद आणि मग्रूर झाल्यामुळे जुगार खेळणे, दारू पिणे, भर दिवसा उघड्यावर नग्न स्त्रियांसमवेत जलक्रीडा करणे, उर्मटपणाने वर्तन करणे, कोणाचाही अपमान करणे इत्यादी प्रकारे ते मातले होते. त्यामुळे देवर्षी नारद मुनींनी त्यांना शाप दिला होता की तुम्ही वृक्ष होऊन पडून राहाल. धनसंपत्तीमुळे मातलेल्यांना दारिद्र्य हेच उत्तम औषध असते, अंजन असते. धनसंपत्तीमुळे अंगावर आलेला माज दारिद्र्यामध्ये भरडून निघून जातो. प्रकृती सडपातळ होऊन रोगमुक्त होते. त्यांच्या भौतिक रोगावरील तोच उपाय असतो. त्यांच्यासाठी हीच तपश्चर्या असते. अशांसाठी दुःख भोग हेच तप असते. स्वतःला वेदना झाल्यावर इतरांच्या वेदनेची सल, झळ, कळ समजते. 2 वेळच्या अन्नामागे धावाधाव करताना पाप करायला वेळ मिळत नाही. हळूहळू मन शुद्ध आणि पवित्र होते, भगवतचरणी लीन होते. त्यावेळी भयभीत होऊन देवर्षी नारद मुनींना शरण येऊन कुबेरपुत्रांनी उशाप मागितला होता. त्यावेळी त्यांची दया येऊन देवर्षी नारद मुनींनी त्यांना उशाप दिला होता की भगवंत श्रीकृष्ण अवतारात तुमचा उद्धार करतील. वृक्षातून बाहेर आल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला शरण येऊन विनम्र होऊन नमस्कार केला. धनसंपत्तीने उर्मट होऊन प्रमाद केल्यामुळे त्यांना चांगलीच शिक्षा मिळाली होती. ते श्रीकृष्णांना अनन्य भावाने शरण आले. श्रीकृष्णांनी त्यांना योग्य तो उपदेश करून मुक्त केले. ते दोघेही आकाशमार्गे निघून गेले. हा विलक्षण प्रकार पाहून श्रीकृष्णाचे सवंगडी अचंबित झाले. कड कड कडाड कड कडाड कड 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 असा फार मोठा आवाज झाल्याचे ऐकून यशोदा भानावर आली आणि ती धावतच घराबाहेर आली. नंद हातातील काम टाकून पळत पळत तेथे आला. आजूबाजूचे लोक धावले. पाहतात तर ते 2 भले मोठे अर्जुन वृक्ष मुळासकट उन्मळून जमिनीवर पडले होते. त्या पलीकडे उखळीला बांधलेल्या स्थितीत श्रीकृष्ण हसत उभा होता. श्रीकृष्णाला काहीही इजा झाली नाही म्हणून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. याला आपण उखळीला का बांधला असे वाटून यशोदेच्या डोळ्यात अश्रू आले. तिने श्रीकृष्णाला बंधनमुक्त केले आणि त्याला हृदयाशी घट्ट धरून त्याचे पटापट मुके घेतले. हे 2 भले मोठे अर्जुन वृक्ष असे कसे उन्मळून पडले असा प्रश्न तेथे असलेल्या प्रत्येकालाच पडला. तेथे असलेल्या बालगोपालांनी घडलेली सर्व हकीकत सांगूनही त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. भगवंत श्रीकृष्णांनी गोकुळात अनेक लीला केल्या. त्यांचे कथन करताना कथाकार देहभान विसरून जातात.
कवी काव्य करताना आनंदाने बेहोश होतात. ती गीते गाताना गायक ध्यान समाधीत जातात. हरिओम.